नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 3 बल व दाब हे अभ्यासणार आहोत. बघा, बल म्हणजे काय? एखादी स्थिर वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा एखादी गतिमान वस्तू स्थिर करण्यासाठी किंवा एखाद्या वस्तूचा आकार बदलण्यासाठी ज्या भौतिक राशीची आपल्याला आवश्यकता असते त्या भौतिक राशीला बल असे म्हणतात. बघा, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे की एखाद्या स्थिर वस्तूवर जर आपण बल लावले नाही किंवा त्यावर जर बल कार्यरत नसेल तर ती वस्तू स्थिरच राहते. उदाहरणार्थ, एखादा दगड वाटेत पडलेला आहे आणि आपण जर त्या दगडावर बल लावलं नाही तर तो दगड जिथे आहे तिथेच राहणार आहे, स्थिर राहील. त्यानंतर एखादी वस्तू गतिमान आहे आणि त्यावर जर बल कार्यरत नसेल तर ती तशीच वेगवान राहील आणि पुढे जात राहील. उदाहरणार्थ, चेंडूचं उदाहरण आपण घेऊया की चेंडू जर आपण झेललाच नाही तर तो चेंडू ज्या वेगाने आपल्याकडे येतो आहे त्याच वेगाने पुढे जात राहील. हा आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. बघा, आकृती 3.1 आणि 3.2 मध्ये आपल्याला काही चित्र दिलेली आहेत. पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की एक माणूस मोटारीला मागच्या बाजूने ढकलतो आहे, तो बल प्रयुक्त त्यावर करतो आहे. दुसऱ्या चित्रात दिसतंय की एक मुलगा आहे आणि तो आपल्या कुत्र्याला ओढतो आहे आणि कुत्रासुद्धा अडून बसलाय बघा. ठीक आहे. तिसऱ्या चित्रात आपल्याला दिसतंय की एक मुलगा फुटबॉलला किक मारतो आहे. मग आता प्रत्येक ठिकाणी आपल्या लक्षात येतंय की दोन वस्तूंमध्ये आंतरक्रिया इथे घडून येते आहे आणि या आंतरक्रियेतूनच त्या वस्तूवर बल प्रयुक्त होते आहे. बघा, बलाचे दोन प्रकार असतात, संपर्क बल आणि असंपर्क बल. ह्याविषयी आपण अभ्यास करूया आधी. मग आता संपर्क बल कशाला म्हणणार आणि असंपर्क बल कशाला आपण म्हणणार आहोत. बघा, 3.2 मध्ये काही घटना आपल्याला दिसतात आहे. नालाकृती चुंबक आहे आणि त्याच्याकडे खिळे आकर्षिल्या जातात आहे. दुसऱ्या चित्रात दिसतं आहे की एक कंगवा आहे आणि कंगव्याकडे कागदाचे जे छोटे छोटे तुकडे आहेत ते आकर्षिल्या गेले आहेत. आणि तिसऱ्या चित्रात दिसतं आहे की नारळ हे गुरुत्वाकर्षण बलामुळे जमिनीवर येताना आपल्याला दिसते आहे. ठीक आहे. मग आता काय झालं आहे बघा इथे की काही ठिकाणी वस्तू प्रत्यक्ष संपर्कात येत आहेत आणि काही ठिकाणी किंवा काही घटनांमध्ये वस्तू ह्या प्रत्यक्ष संपर्कात येत नाही. यावरूनच बलाचे दोन प्रकार आहेत, संपर्क बल आणि असंपर्क बल. मग आपण आता संपर्क बल कशाला म्हणायचं आहे तर वस्तूच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते आणि अशा बलाला संपर्क बल असं म्हणतात. उदाहरणार्थ, वर आपण जे 3.1 मध्ये आकृत्या बघितल्या आहेत त्यातील तिन्हीही उदाहरणं संपर्क बलाची आहेत. आणि 3.2 मध्ये आपल्याला जे दिसतंय बघा की दोन वस्तूंमध्ये संपर्क नाही आहे आणि संपर्क नसला तरीही त्या वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते आहे. मग अशा बलाला आपण असंपर्क बल असे म्हणतात. आता बघा, स्नायुबल हे संपर्क बलाचं उत्तम उदाहरण आहे की आपण आपल्या स्नायूंच्या मदतीने वस्तूवर बल प्रयुक्त करतो. त्यामुळे आपण एखादी वस्तू उचलू शकतोय, ढकलू शकतोय, ओढू शकतो आहे आणि अशा अनेक क्रियांमध्ये जे काही बल प्रयुक्त होते त्याला आपण स्नायू बल असं म्हणतो आहे आणि हे संपर्क बलाचं उदाहरण आहे. याउलट चुंबकीय बल, गुरुत्वीय बल, स्थितिकविद्युत बल हे जी काही बलाची उदाहरणे आहेत ही काय आहेत की कोणत्याही संपर्काशिवाय प्रयुक्त झालेली आहेत आणि म्हणूनच ती असंपर्क बल याची उदाहरणे आहेत. बघा, एखादा चेंडू टेबलावर ठेवून त्याला हलकासा आपण धक्का मारला तर तो थोडा पुढे जाईल आणि संथ होईल आणि थोड्या वेळाने काय होईल, तो थांबेल. किंवा आणखी आपण घेऊया, सपाट रस्त्यावर पळणारी मोटारगाडी आहे. इंजिन जर का बंद केलं तर काय होईल, ती थोड्या अंतरावर जाते आणि मग स्थिर होते आहे. टेबलाचा व जमिनीचा पृष्ठभाग आणि त्यावर गतिमान असणारी वस्तू यांच्यामधील घर्षण बलामुळे हे घडते आहे. बघा, घर्षण बल जर का नसते तर न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमानुसार ती वस्तू गतिमानच राहिली असती आणि घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे. जमिनीवर चालताना आपण पावलाने आपली
जी जमीन आहे ती मागे ढकलत असतो. घर्षण नसेल तर आपण घसरून पडून जाऊ व चालू देखील शकणार नाही. घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त असते आणि ते गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते. बघा, लक्षात ठेवायचं आहे की घर्षण बल हे गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते आणि म्हणूनच बघा की रस्त्यावरील केळीच्या सालीवरून घसरायला होतं, हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. किंवा चिखलामुळे देखील आपला पाय घसरतो किंवा चिखलात आपण सहज चालू शकत नाही. मग ही उदाहरणं कशाची आहेत, तर घर्षण बल किंवा जे घर्षण क्रिया आहे ती कमी झाल्यामुळे हे घडते आहे. आणि म्हणूनच आपण बघतो की ज्यावेळी आपण नवीन चप्पल किंवा बूट खरेदी करतो तर त्या चपलेला किंवा बुटाला खालच्या बाजूने ग्रूव्ज असतात किंवा खाचे खाचे पडलेले असतात आणि त्यामुळे आपण सहज चालू शकतो आहे. ठीक आहे. पण जशी जशी आपले चप्पल बूट जुने होत जातात तसं तसं काय होतं आहे की ते ग्रूव्ज जे आहेत किंवा त्या ज्या खाचा पडलेल्या असतात त्या सपाट होतात आणि घर्षण कमी होते आणि परिणामी त्या चप्पलमुळे किंवा त्या बुटामुळे आपण घसरून पडण्याची शक्यता वाढते. बघा, लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी हे. मग संपर्क बल आणि असंपर्क बल आपण ज्या शिकलेलो आहोत त्याची आपल्या आजूबाजूला जी काही उदाहरणं असतील त्या उदाहरणांची तुम्हाला यादी करायची आहे. ठीक आहे. आणि घर्षण बलाची देखील उदाहरणं जी आहेत आपल्या आजूबाजूला जर आपल्याला असं जाणवत असेल, ठीक आहे, तर घर्षण बलाच्या देखील उदाहरणांची यादी आपण करायची आहे. या पुढील भाग जो आहे तो आपण बघणार आहोत पुढील भागामध्ये.